आणि काहींच्या सोबत आज वडील आहेत, अशा धन्य मुलांना प्रभू आशीर्वाद देव आणि कृपा देव की ते आपल्या वडिलांबरोबर अगदी सहिष्णुतेने वागतील. बायबल सांगतं शेवटच्या काळामध्ये ममताहीन, पितृत्वाला न मानणारे, वडीलधाराच्या आज्ञेत न राहणारे असे थट्टेखोर जन्माला येतील. आणि त्यावरून समजून जा की येशू ख्रिस्ताचं आगमन होत आहे. प्रियजन हो, वडील आपल्या मुलाचं भविष्य घडवण्यासाठी, आपल्या मुलाला सुखाचे दिवस यावेत यासाठी निर्विवाद कष्ट करतात, सातत्याने कष्ट करतात. वेळ काळ समय ते पाहत नाही. आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रसंगातून जावं लागलं तरी ते हरकत घेत नाही. अशा वडिलांचा आजचा दिवस. पण पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगतं, असे दिवस येत आहेत, असा प्रसंग जवळ येत आहे की ज्या दिवसांमध्ये, ज्या क्षणांमध्ये आम्ही अशा काही लोकांना, अशा काही पिढींना पाहणार आहोत की जी पिढी आपल्या वडिलांना, आपल्यातील थोर लोकांना तुच्छ मानणार, त्यांना आदर देणार नाही, त्यांचा सन्मान करणार नाही, त्यांचा विरोध करणार. आणि शास्त्र असं म्हणतं, मग तेव्हा मात्र तुम्ही समजून घ्या की ख्रिस्ताच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. ख्रिस्ताचं आगमन लवकर होत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं की जेव्हा मी प्रगट होईल तेव्हा तुम्हामध्ये मला प्रीती आढळेल काय, प्रेम राहणार नाही. तिमोथेला दुसरे पत्र अध्याय नंबर 3, तिमोथेला दुसरे पत्र अध्याय नंबर 3 आणि वचन नंबर 1 पासून वाचूया. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, हे समजून घे. स्वार्थी, धनलोभी, बड़ाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारे. हे सगळे आई बापा आहेत का? आई बापास न मानणारी. हा हा मोठ्याने वाच ना बेटा. हा क्रूर, क्रोध. यहूदाचं पत्र अध्याय नंबर 1 वचन नंबर 18. वचन. वचन नंबर 18.
ते तुम्हा साशे सांगत असतात की शेवटच्या काळी आपल्या अभक्तीच्या वासनाप्रमाणे चालणारी अशी थट्टेखोर माणसं उत्पन्न होतील. बर, वचन नंबर 8. तसेच हे देखील विषय स्वप्नात देहाला विंटळवितात, प्रभुत्व तुच्छ लेखितात व थोर जनांची निंदा करतात. थोर जनांची शेवटच्या काळाची चिन्ह हे आहेत की जेव्हा मुलं आपल्या आई बापाची थट्टा करतील, चेष्टा करतील, त्यांना धिक्कारतील, त्यांचा विरोध करतील, त्यांना फसवू लागतील, तेव्हा समजून घ्या की हा शेवटचा काळ आहे. हे शेवटले दिवस आहेत. हे भयंकर दिवस आहेत. हे वाईट दिवस आहेत. अतिशय खतरनाक दिवस आहेत. हे समजून घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. आज मला तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. जसा पौल तिमोथेला लिहितो, अध्याय नंबर 1 आणि वचन नंबर 1, प्रिय पुत्र तिमोथी याला ख्रिस्त येशू मध्ये जे जीवन आहे त्याच विषयी दिलेल्या वचनाप्रमाणे देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून देव पिता ख्रिस्त आपला प्रभू याचकडून कृपा व दया शांती असो. तिमोथेला पौल आपला मुलगा म्हणतो. अध्याय नंबर 2 वचन नंबर 1, माझ्या मुला. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ काय आहे? सातत्याने मूल म्हणून पौल तिमोथेशी बोलत आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देण्यात आली आहे आणि ती म्हणजे जेव्हा थट्टेखोर, बुजुर्गाची आज्ञा न मानणारे, थोर जनांची निंदा करणारे, विषय स्वप्नामध्ये आपल्या थोर जनांचे प्रभुत्व तुच्छ मानणारे जेव्हा लेकरं जन्माला येतील तेव्हा समजून घ्या की शेवटला काळ जवळ आला आहे आणि याच्यासाठी लांब कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या घरामध्ये तुमचे लेकरं जर तुम्हाला फसवत असतील आणि जर तुम्ही फसत असाल तुमच्या लेकरांमुळे, तर समजून घ्या की दुसरी तिसरीकडे तुम्हाला चिन्ह दिलं नाहीये. तुमच्या घरामध्ये ते चिन्ह आहे की तुमचे लेकर तुम्हाला फसवत आहेत. जेव्हा तुमच्या दारातली झाडाची पालवी गळू लागतात तेव्हा तुम्हाला समजते की वसंत ऋतू लागला आहे. जेव्हा तुमच्या डोक्यावरती काळं ढग येऊ लागतं तेव्हा तुम्ही समजून जाता की पावसाची झड लागणार आहे. तसं तुमच्या घरातील लेकरं जेव्हा तुम्हाला फसवतात, तुमची निंदा करतात, तुमची चेष्टा करतात, तुम्हाला अपमानित करतात, तेव्हा समजून जा की ममता ही लेकरं आहेत. ही कृतज्ञता व्यक्त करणारी लेकरं आहेत. यांना उपकाराची जाणीव नाही आणि समजून जा शेवटचा काळ जवळ आला आहे. पण बायबल असं सांगतं की मी मुलाचं हृदय बापाकडे वळवणारा देव आहे. म्हणजे एक वडील जेव्हा आपल्या मुलांसाठी प्रार्थना करेल तेव्हा त्या मुलाचं हृदय आपल्या बापाकडे लागल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या हयातीमध्ये असे अनेक निर्दयी मुलं पाहिली की जे आपल्या वडिलांच्या विरोधात जीवन जगतात आणि ते सातत्याने वडिलांशी बोलताना म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, आणि काहीतरी इतके अभद्र शब्दाने आपल्या वडिलांना अपमानित करतात आणि तेव्हा ते म्हणतात की तुमच्या शरीर सुखामुळे माझा जन्म झाला. इतकं भयंकर अपमानित आणि लज्जित आपल्या वडिलांना करणारी लेकरं देखील मी माझ्या हयातीत पाहिले. परंतु मी त्यांना एकच सांगेन की आपल्या वडिलांच्या विरोधात तू जी काही पेरणी केली आहे, तुझ्या वयामध्ये जेव्हा तू तुझ्या वडिलांच्या वयाचा असेल आणि तुझी लेकरं तुझ्या वयाची होतील तेव्हा
तुला याची परतफेड केल्याशिवाय इथून प्रवास संपवता येणार नाही. आणि म्हणून शास्त्र म्हणतात सृष्टीचा नियम आहे की जे काही पेरतात तेच तुम्हाला उगवणार आहे. आणि म्हणून आज तुम्ही तुमच्या वडिलांना जर फसवत असाल, जर तुम्ही तुमच्या वडिलांना अपमानित होणाऱ्या गोष्टी करत असाल, जर तुम्ही तुमच्या वडिलांना बेइज्जत होणाऱ्या गोष्टी जर करत असाल, तर मी अशा बहिणीला, भावाला, मुलाला, मुलीला आव्हान करून सांगतो की आपल्या बापाची काया उघडी करू नको, आपल्या बापाला बेआबरू करू नको, आपल्या बापाला बेइज्जत करू नको. कारण तुझ्या स्थापनेच्या वेळेला आईच्या उदरात तू असताना तुझ्याबद्दलची मोठी मोठी स्वप्न रंगून ज्याने रात्रंदिवस काबाड कष्ट केले, तो बाप जिने मुलायम हाताने तुला खाऊ घातलं ती आई, पण हात फुटेपर्यंत काम केलं तो बाप. ज्याने घरामध्ये पाहिजे असणारी प्रत्येक सामग्री आणून टाकली आणि मोकळ्या खिशाने तो जेव्हा बाहेर पडतो तो बाप. आणि म्हणून भरल्या ताटामध्ये तो हात घालतोस तर ते केवळ बापामुळे. तुझ्या अंगावर वस्त्र आहे ते केवळ तुझ्या बापामुळे. इतकंच काय, तुला गावाची ओळख आहे केवळ तुझ्या बापामुळे. म्हणून तुझं नाव विचारलं जातं, तुझ्या नावाच्या पुढे तुझ्या बापाचं नाव काय हे समजण्यासाठी. म्हणून बाप्पा विना आमचं अस्तित्व नाही. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी काही देवळातील इस्मांना पाहिलं, काही वडिलांना मी पाहिलं. ते जर आरोग्य खात्यामध्ये काम करत असतील तर शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना चमड्यांचे आजार होतात, स्किनचे आजार होतात, चमड्याच्या रोगाने त्रस्त होतात. कुणाला इसाबगोल होताना मी पाहिलं, कुणाला नाईटे उठताना मी पाहिलं, कुणाची चमडी किती प्रमाणात खराब झाली मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. परंतु हे सर्व होत असताना त्यांनी आपली नोकरी आणि जबाबदारी ही नाकारली नाही. शेवटपर्यंत त्यांनी ती नोकरी, ते काम त्यांनी लावून धरलं आणि ते एकाच उद्देशाने की जर मी माझ्या आरोग्याकडे आता पाहण्याचा प्रयत्न केला आणि नोकरीचा जर त्याग केला तर माझ्या लेकरांना मी काय देणार. मला गटारीमध्ये उतरावं लागतंय, मला गटार काढावी लागते, कधी संपूर्ण गावचे संडास करतो ते संडास धुवावं लागतंय. मी किती जरी अंग धुतलं तर त्यामधले काही किटाणू, काही जीवाणू, जे काही जे आजाराच्या साथीचे जे काही किटाणू आहेत ते माझ्या शरीरावर असतात, पण त्याचा विचार न करता, किती घाण वास येत आहे, किती दुर्गंधी आहे याचा विचार न करता आपल्या लेकरांसाठी, आपल्या पाडसांसाठी त्यांनी काम केलं. आयुष्य त्यांनी झिजवलं. काही भगिनींना मी पाहिलं की ज्या झाडू काम करतात, दररोज सातत्याने मोठ्या पहाटे लोक स्वच्छ हवा घेण्यासाठी जातात आरोग्य राहावं म्हणून, परंतु या धुळीमध्ये काम करतात. नाका तोंडामध्ये धूळ जाते, कालांतराने त्यांना फुफ्फुसाचे त्रास होतात, श्वासनलिकेचे त्रास होतात. पण हे कष्ट ते का करतात त्याचं मुख्य कारण आहे की आपल्या लेकरांची परवरिश व्यवस्थित व्हावी, आपल्या लेकरांचं जे जीवन आहे ते अधिक चांगल्या प्रकारे सुरळीत व्हावं, त्यांचं भविष्य चांगल्या प्रकारे साकारलं जावं. मी काही वडिलांना पाहिलं की ते वेल्डिंग करतात. वेल्डिंग करत असताना डोळ्याला वेल्डिंग लागते. आमचे डोळे आले तर आम्हाला 8 दिवस त्रास होतो, पण जेव्हा वेल्डिंग डोळ्याला लागते तेव्हा डोळ्यामध्ये खुपल्यासारखं, टोचल्यासारखं होतं. काही वडिलांना मी शेतात राबताना पाहिलं, काही वडिलांना आता तरी जेसीबी आले, पॉकलेट आले, पण काही वडिलांना मी 8-8, 10-10 फूट खड्डे खोदताना पाहिलं. आणि ते दिवसभर ते काम करणार आणि संध्याकाळी थोडासा पैका घेऊन, बाजार घेऊन आपल्या लेकरांकडे घरी परतणार. मी काही शेतकऱ्यांना पाहिलं ज्यांच्या मनक्यामध्ये गॅप आहे. काही आईंची गुडघे कामातून गेलेत, काही वडिलांची गुडघे कामातून गेलेत. हे सर्व करत असताना आजचे भांग पाडणारे, 17 वेळा भांग पाडणारे आणि 17 वेळा लाली पावडर लावणाऱ्या मुलाला आणि मुलीला मी आव्हान करतो की तुझं सौंदर्य हे टिकून ठेवण्या पाठीमागे तुझ्या बापाचे कष्ट आहे. तुझ्या सौंदर्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी आणि तू उन्हामध्ये जाऊन काळा पडशील, तुझा रंग बदलेल, तुला त्रास होईल.
म्हणून बाप आजपर्यंत कष्ट करत आहे. काना गावच्या लग्नामध्ये येशू ख्रिस्त आणि मरियम आहे. योसेफाच्या मृत्यूबाबत लिहिलं नाही, पण बायबल सांगतो योसेफ हा कष्ट करत होता, तो सुधारकीचं काम करत होता. तो जर आजारी असता तर वर्णन झालं असतं, परंतु शास्त्र असं म्हणतो तो नव्हता जेव्हा काना गावचं लग्न होतं. एक वडील आपल्या कुटुंबासाठी संपतो, एक वडील आपल्या कुटुंबासाठी नष्ट होतो, एक वडील आपल्या कुटुंबासाठी स्वतःचा सॅक्रिफाईस करतो, बलिदान करतो. एक वडील, आणि म्हणून म्हणतात घर फिरावं पण घराचा वासा फिरू नये. लाख जावेत पण लाखाचा पुशिंदा जाऊ नये. हे वडिलांना दिलेल्या उपाधी आहेत. जोपर्यंत वडील आहे आमच्या घराकडे कोणी कानाडोळा पण करत नाही. पण जेव्हा वडील नसतात तेव्हा आमच्या घरामध्ये आमच्या कमजोरीचा गैरफायदा घेऊन, सहानुभूती दाखवून, आमची काळजी करत असल्याचा आव दाखवून आमचं घर लुटणारे, लोचके खाणारे, आम्हाला बेइज्जत करणारे डोमकावळे आमच्या अवतीभोवती फिरत असतात. वडील नसताना मुलांचं अस्तित्व शून्य होतं. वडील नसताना आणि वडिलांचं छत्र निघून गेलेलं असताना मुलांना अस्तित्वाची जाणीव होती की जर माझा वडील असता तर. काही मुलं आपल्या वडिलांचा फार तिरस्कार करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील व्यसनात येऊन मरण पावले. एक बंधू आमच्यामध्ये आहेत, ते शेवटपर्यंत ते वडिलांच्या समोर होते. वडिलांनी खूप त्रास दिला आणि मरण पावले. मी म्हटलं की तुमचे वडील गेले, पण आईला पेन्शन देऊन गेले, तुम्हाला नोकरी देऊन गेले, तुम्हाला एक नाव देऊन गेले, सरकार मान्यता तुम्हाला एक नोकरी देऊन गेले. वडील गेले ते कसे होते हे महत्वाचं नाही, पण ते तुम्हाला काहीतरी देऊन गेले. बऱ्याचदा आम्हाला काही करता आले नाही, मग आम्ही याचा खापर आमच्या वडिलांवरती फोडतो. लग्नात जर काही कमी पडलं तर बायकोला कोणी भांडत नाही, भांडतात ते वडिलांना. घरात जर काही कमी असेल तर बाईला भांडत नाही, भांडतात ते वडिलांना. लेकराच्या अंगावर चांगले कपडे नाहीत, आईला लोक नाव ठेवत नाहीत, नाव ठेवतात ते वडिलांना. गरजेसाठी एटीएम सामान वापरला जातो तो वडील, आणि शेवटपर्यंत वापरून वापरून खंगारला जातो तो फक्त वडील. काही IAS मुली झाल्यात, काही कलेक्टर मुली झाल्यात, त्यांच्या आई बाबत काही चर्चा नाहीये. जेव्हा त्या सक्सेस झाल्या तर कुणी मुलींचे वडील हे सायकल स्वार होते, सायकलची बग्गी ते चालवायचे, काही हमाली काम करत होते. मग त्यांच्या आईचं वर्णन का झालं नाही त्यांच्या वडिलांनीच का? कारण जग मान्य करतं की एका लेकराचं उत्तम भविष्य जर घडायचं असेल तर त्यासाठी वडील खर्ची पडतो, वडील संपतो. वडिलांचं अस्तित्व, वडिलांचा सन्मान, वडिलांचा आदर हे गमवायला लावणार एक पात्र, ती म्हणजे त्या घरातली बाई. मी साऊथ इंडियन कल्चर पाहिलं. वडिलांच्या कॉटवरती मुलं बसणार नाही, त्यांच्या खुर्चीवरती मुलं बसणार नाही. त्या वडिलांचं अस्तित्व अति सन्माननीय आहे ही त्या घरातली स्त्री दाखवणार. म्हणून साऊथ इंडियातील जी मुलं आहेत ते आपल्या वडिलांना नेहमी आदरयुक्त भय मानून
सन्मान करतात. पण मी नॉर्थ इंडियामध्ये ही संस्कृती बिघडलेली पाहिली. ती म्हणजे एक आई आपल्या नवऱ्याला सातत्याने अपमानित करते. ती स्त्री आपल्या नवऱ्याला सातत्याने म्हणते की तुला कळत नाही, तुम्हाला समजत नाही. त्याला दिलेल्या उपाधी बैला, जनावरासारखा, गाढवासारखा, हिंदफिरा या उपाधीमुळे मुलांनी बापाचा त्याग केला, तिरस्कार केला. मुलांनी बापाने अपमानित केलं. पण हे पहिली शास्त्र असं सांगतं, जो जन्मदात्याला तुच्छ लेखतो त्याला डोमकावळे खातील. तुझ्या लेकराला श्रापाकडे घेऊन जाण्यासाठी तू स्वतः जबाबदार आहेस. म्हणून कोणत्याही आईने आपल्या घरातील वडिलांना आपल्या संगती वाढत असलेल्या लेकरांच्या समोर अपमानित करू नये. त्याचा परिणाम असा आहे की तुमची लेकरं देवाच्या क्रोधात सापडणार आहेत. काही बाया म्हणतात, थांब जरा पोरं मोठी होऊ दे मग तुला दाखवते. आणि मुलं मोठी होतात आणि ते बापाला मारतात. बाप कधी कमवता असू शकतो तर कधी कमवता नसू शकतो. बाप कधी सर्वस्वी काही देऊ शकतो पण कधी कधी काहीच पण देऊ शकत नाही. बाप नेहमी आपल्या कुवतीच्या पलीकडे काम करत असतो, शक्तीच्या पलीकडे काम करत असतो आपल्या कुटुंबासाठी. आता काही लोक अपवाद आहेत, त्यांचं असं म्हणणं आमचे वडील ड्रंकर आहेत, अल्कोहोलिक आहेत, आमचे वडील दारू पितात, आमचे वडील धार्मिक नाही, आमचे वडील घरामध्ये शिव्या देतात, आमच्या आईला वाईट वाईट बोलतात. पण तुम्हाला सांगू का, तुमचे वडील जेव्हा घरात येतात ना तेव्हा तुमच्या घरामध्ये ते येऊन तुम्हाला पाहतात ना, ते मनोही मन स्वतःला खात असतात. त्यांची इच्छा कधीच नसते की मी असं वागावं. त्यांची इच्छा कधीच नसते की त्यांनी अशा प्रकारे जीवन जगावं. परंतु शैतानाने त्यांच्या जीवनावरती केलेला आघात, परिस्थितीने त्यांना वारंवार केलेलं लज्जित आणि फजित, परिस्थितीने त्यांच्या जीवनावर केलेलं आक्रमण, आणि मग त्या सवयीच्या अधीन ते जातात. पण जर कधी मुलं अशा वडिलांवरती प्रेम करू लागले ना, तर मी तुम्हाला आव्हान करून सांगतो की तुमचे वडील बदलू शकतात. पण शैतान इतका धूर्त आहे, बायबल सांगतो मुलाचं हृदय मी बापाकडे वळवणार आहे. शैतानाला माहिती आहे की जर हे लेकरं धार्मिकतेमध्ये वाढले तर हे मुलं आपल्या वडिलांच्या तारणासाठी प्रार्थना करतील, आपल्या प्रियजनांच्या तारणासाठी प्रार्थना करतील, आणि मग ते एकत्रित येतील आणि दोघे किंवा तिघे जेव्हा ख्रिस्ताच्या नावाने एक चित्त होतील तेव्हा ख्रिस्त असणार आहे. म्हणून हे वचन त्यांच्या जीवनामध्ये, तारण त्यांच्या परिवारामध्ये तो येऊ देत नाही. म्हणून हे वचन आमच्या कुटुंबासाठी लागू आतापर्यंत झालं नाही की तू विश्वास ठेवशील तर तुझा आणि तुझ्या घराण्याचा तारण होईल. अजून आमच्या घराचं तारण झालं नाही, आमच्या वडिलांचं तारण झालं नाही, अशी जर अवस्था आमच्या घराची असेल तर मुलांना मी तुम्हाला आव्हान करून सांगतो की त्या स्वर्गीय बापाकडे पहा आणि प्रार्थना करा. तुमच्या वडिलांचं तारण होणं तुमच्या हातामध्ये आहे. किंवा जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तुमचे वडील देखील बदललेले असतील. त्यांचा भूतकाळ काय आहे, त्यांचा पूर्वकाळ काय आहे, ते गतकाळामध्ये काय वागले, त्यांच्याबरोबर काय घटना घडल्या, हे आपल्याला अद्याप माहिती नसताना देखील आम्ही त्यांना जज करतो, आम्ही त्यांचा न्याय करतो. आम्हाला काही घटना माहिती नसतात. पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मुलगा चुकतो, जेव्हा तो मुलगा चुकतो आणि त्याच ड्रंकर बापाला हे कळतं आणि लोक त्याच्या विरोधात जातात, तेव्हा तो ड्रंकर बाप आहे ना, तो अल्कोहोलिक बाप आहे ना, सगळ्या गावाच्या समोर आपल्या मुलाची बाजू घेतो.
त्याला काय माहितीये? तो चुकला हे माहितीये, तो चुकला हे माहितीये, पण त्याला त्यागायचं नाही हे त्याचं प्रेम आहे. त्या मुलाला एकटं सोडता येणार नाही हे बापाचं प्रेम आहे. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. स्वप्नातही आपल्या पितृत्वाचा अनादर करू नका. कल्पनेतही आपल्या जन्मदात्याला तुच्छ मानू नका. काय घडलं असेल तो त्यांचा भूतकाळ आहे, काय घडलं असेल तो त्यांचा पास्ट आहे. पण वर्तमान काळामध्ये कदाचित चुकलेल्या बापासारखा आजचा मुलगा नसावा, म्हणून देव तुम्हाला आवाहन करून सांगत असेल की जे प्रेम तुम्हाला मिळालं नाही तुमच्या वडीलधाऱ्यांचं, तुम्हाला तुमच्या लेकरांना ते द्यायचं असेल तर आज तुम्ही तुमच्या जन्मदात्याला तुच्छ मानू नका. शास्त्र म्हणतं तुच्छ मानणारी लेकरं देवाची वैरी ठरतात. आपल्या बापाची काया उघडी करणारा, आपल्या बापाला बेअब्रू करायला भाग पाडणारा, बेअब्रू करणारा, आपल्या बापाचं तोंड काळं करणारा हा धार्मिक मुलगा असू शकत नाही. स्तोत्र 127, स्तोत्र 127 वचन नंबर 3 पासून वाचा. एकशे 127:3 पासून. संतती परमेश्वर देवाने दिलेलं धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणातले पुत्र हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या पुरुषाचा भाता आशांनी भरला आहे तो धन्य. विशीवर शत्रूशी त्यांची बोलाचाली होत असता ते ओशाळणार नाही. आमेन. ज्या पुरुषाचा भाता, ऐका आता, भाता म्हणजे ज्याच्यात बाण ठेवले जातात. धनुष्य हातात असतो, भाता पाठीमागे असतो. भात्यामध्ये काय ठेवतात? बाण. भात्यामध्ये काय ठेवतात? ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे. कशा बाणांनी? तरुणपणातले पुत्र, वीराच्या हातातील. वीर कोण आहे? वीर कोण आहे? जिंकणाऱ्याला काय म्हणतात? कधीच हारत नाही त्याला काय म्हणतात? वीर म्हणतात. वीर कोण आहे? ज्याने मृत्यूला जिंकला तो कोण आहे? जो अनेक लढाया जिंकला कधीच हारला नाही तो कोण आहे? देव आहे. देवाच्या हातामध्ये पडलेला बाण आणि अशा बाणांनी भरलेला भाता. ज्या पुरुषाचा भाता देवाच्या हातात पडलेले लेकर यांनी भरलेला आहे त्या बापाचं तोंड कधी काळं होणार नाही. मग विश्वर शत्रू संगती बोलताना आमची लेकरं जिंकतील, विजयी होतील आणि त्यामुळे आमच्या बापाचा सन्मान होईल. पण आमची लेकरं गल्लीत, समाजात, गावात, बाहेर गावात, राज्यात जेव्हा देवाच्या हातात न पडता स्वतःवरतीच अवलंबून राहून काही गोष्टीच्या मागे जाऊन स्वइच्छा पूर्ण करून जेव्हा ते पडतात तेव्हा मात्र आई वडिलांचं तोंड काळवंडल्याशिवाय राहत नाही.
पोरगी शिकायला गेली, तिकडून तिकडच गेली. पोरगा गेला, तिकडूनच लग्न करून आला. 500 रुपये फी होती, पोराने बापाकडून 5000 मागून घेतली. माझा अभ्यास चालू आहे पप्पा, पिक्चरच्या थिएटर मध्ये बसून बापाला सांगतो. गोधडी मधून बापाच्या फोनचा वायफाय घेऊन रात्रभर जागणारा पोरगा, वायफाय चोरणारा, डाटा चोरणारा, चोऱ्याच आहे. चोरून मोबाईल वापरणाऱ्या सगळ्या कार्ट्या, आईला फसवणाऱ्या, सगळे नीट ऐका, खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होती. वासना निमेल. मोबाईलला खिडकी आहे, गॅलरीज खिडकी आहे, फेसबुक एक खिडकी आहे, व्हॉट्सअप एक खिडकी आहे, स्नॅपचॅट एक खिडकी आहे. या खिडक्यातून पाहणारे अंध होतील. वासना निमेल. कारण तेव्हा अशी वेळ येईल, सोनं खराब होईल, चांदी खराब होईल, सगळे गायन स्वर मंदावतील, लोक मरण मागतील, काहींनाच मरण येईल, काही मरणासाठी तडफडतील. असे दिवस येत आहेत. आणि म्हणून तुम्ही बघा, आपल्या घरामध्ये हे सगळे भामटे जर तयार झाले असतील, त्यांना थोडस प्रार्थनेने थांबवा. हमाली करून बापाचे पाय वाकडे झालेले मी पाहिले, खत भरून बापाला हिसाब गोल झालेले मी पाहिलेत. बापा विना आमचं अस्तित्व नाही. येशू ख्रिस्ताने सर्वाधिक आपल्या बापाची ओळख करून दिली. मी ज्याच्यापासून आलो आहे तुम्ही पाहिलं नाही, पण माझ्याकडे पहा, मला माझ्या स्वर्गीय बापाने पाठवलेलं आहे. आपल्या अस्तित्वामध्ये श्रेष्ठ स्थान हे बापाचं आहे. येशू ख्रिस्ताने दिलेला आम्हाला आदर्श आहे. माझ्या मुलांना काही लोक म्हणाले, अरे तुम्ही स्वतः काही करू शकत नाही, तुम्ही तुमच्या बापाच्या नावाने पुढे चालणार आहे. तो म्हणाला, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या बापाचं नाव मला पुढे नेण्याची संधी भेटणार आहे. अरे तुमच्या कोण नाही, तुम्ही फक्त तुमच्या बापाच्या इतिहासावर जगणार आहे. त्यांनी म्हटलं की आम्हाला आवडेल दुसऱ्या कुणाच्या इतिहासामध्ये सामील होण्यापेक्षा आमच्या बापाचा इतिहास पुढे नेणे आम्हाला आवडेल. अरे राजे निघून गेले, परंतु आजही राजांच्या 14-15 पिढ्या राजांच्या नावावरती राजकारण करतायत. त्या लोकांच्या वंशातील लोक तुम्हाला चालतात, त्यांच्या नावाने जगणारे लोक तुम्हाला सांगतात. मग माझ्या नावाने माझी पिढी पुढे चालताना तुम्हाला का चालत नाही? सचिन तेंडुलकरच्या नावाचा टी शर्ट घालून साऱ्या गावभर हिंडणारा पोरगा सचिन तेंडुलकरची जाहिरात करतो आणि जो बाप आपल्या मुलासाठी अख्खं आयुष्य खर्च करतो, त्या बापाचं नाव गावामध्ये गाजवण्यासाठी तुला काय प्रॉब्लेम आहे? सचिनच्या पोटचा नाहीये तू, तुझ्या बापाच्या पोटचा आहे, त्याच्या कष्टाचं चीज आहेस तू. म्हणून एक वाक्य सांगतो आणि त्याच्यावरती आपण बोलू. बापाचं प्रतिनिधित्व निभावणारे आम्ही लोक आहोत. येशूने म्हटलं, देवाला कधीही कोणीही पाहिलं नाही, पण त्याने स्वतःच्या पुत्राला प्रगट केला आहे. तो कोण आहे? येशू. बाप मुलगा आपल्या खांद्याला लागू लागला की बाप म्हणतो आमच्या फलानीच्या लग्नाला जा, तिथे सांग पप्पाची तब्येत खराब आहे, पप्पाने मला पाठवलंय. बापाच्या नावाने मिळणारा टोपी टॉवेल हा त्याच्या बापाचा सन्मान आहे. बापाच्या नेतृत्वाला निभावा तेव्हा बाप गर्वाने फुगणार आहे. आणि जेव्हा बापाला अपमानित करणारा जगणार आहात ना, तेव्हा बाप तुम्हाला मारील हे खरं आहे, परंतु कोपऱ्यात जाऊन धुमसून रडणार तो बाप आहे. जेव्हा बापावरती आरोप होतो ना की बाप फक्त लहाण्यावर प्रेम करतो, माझ्यावर करत नाही, तेव्हा तो बाप आतल्या तुटलेला असतो. आणि जो म्हणतो की माझ्यावर प्रेम
प्रेम करतो. उधळ्या पाठीमागे आला, बापाने बँडवाले बोलवले, कोकरू रांगलं, नाचू लागले, मेजवानी तयार झाली आणि थोरला म्हणतो, माझ्या बापाने माझ्यासाठी कोकरू नाही का, माझ्या बापाने माझ्यासाठी कधी वाजंत्री नाही बोलवले, कधी मेजवानी नाही दिली, त्याने लुटून गेला तरी देखील तो माझ्या पाठीमागे आला आणि माझ्या बापाने त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. बाप म्हणतो, अरे तो हरवला होता, तो सापडलाय, मेला होता, तो आता जिवंत आहे, तू तर कायमस्वरूपी माझ्या बरोबर आहे. मुलांना ही कुवत नसते की त्यांनी बापाला समजून घ्यावं, पण आजच्या मुलाला मी आव्हान करून सांगतो, बाप कधीच लेकरांमध्ये भेदभाव करत नसतो. तुमच्या विचारांना बदला. बापाने कधी भेदभाव करून लेकरांना मोठे केलेलं नसतं. गरज आणि प्रसंग परिस्थितीनुरूप बाप निर्णय घेत असतो. बाप कधीच चुकीचा नसतो. कधी कधी मुलींना असं वाटतं, मुलांना असं वाटतं की आमचे डॅडी फक्त मुलींवर प्रेम करतात, मुलांवरती नाही. पण बापाला एवढंच माहिती असतं की अरे बापाच्या घरीच मुलगी काय खाईल, काय पिईल, काय लिहिल तेवढंच असतं. जेव्हा की ती परक्या घरात जाईल ना, एक दिवस तिचं जीवन हे परक्या लोकांच्या हातात असणार आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत बापाला असं वाटतं की तिला मी ती प्रत्येक गोष्ट द्यावी की जी गोष्ट तिला मिळाली तिकडे नाही तर तरी देखील तिने समाधानी राहावं. म्हणून बाप प्रत्येक गोष्ट आपल्या मुलीसाठी करत असतो. आणि मुलासाठी कधी कमीही पडलं तर बाप त्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अरे तुझ्यासाठी मी कायमस्वरूपी आहे. शैतान फार धूर्त आहे. तो आमच्यामध्ये भेदभाव करण्यासाठी नेहमी ताकदीनं काम करतो. या जगात मी अनेक मुलं पाहिली की ते बापाला या गोष्टीमुळे दोष लावतात की ते मुलींवर प्रेम करतात, ते फक्त थोरल्यावर प्रेम करतात किंवा ते शनी फळावर प्रेम करतात. नाही, असं कधी होऊ शकत नाही, असं कधी होणार नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, बापाचं प्रेम हे सर्वांवरती आहे. तो कधीच कुणाला कमी आणि कुणाला जास्त असं करत नाही. तो बाप आहे. हे मेन येशू ख्रिस्त म्हणतो, देवाला कधीही कुणी पाहिलं नाही पण त्याने आपल्या एकुलत्या एकाला प्रकट केला आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की येशू ख्रिस्ताच्या जीवनातून जर काही अपवित्र, अशुद्ध, अमंगळ असं काही प्रस्थापित झालं असतं तर देवाचं नाव पवित्र आहे हे नाव बदललं असतं. मी पाळक आहे आणि माझी मुलं जर चोऱ्या करतील तर माझ्या नावासाठी असलेला तो एक कलंक आहे. मी पाळक आहे आणि माझी मुलं जर मटके बहादर असतील तर बाळक वडिलाच्या नावाला कलंक आहे. अंजिराच्या झाडाला अंजीर येतात, रिंगणीच्या झाडीला रिंगणी येतात, रिंगणीचेच फळ येणार. म्हणून धार्मिक लोकांना धार्मिक लोक जन्म देतात. धार्मिकाचे लेकर धार्मिकच असतात. बाप डोळे बंद करून प्रार्थना करतो आणि मुलगा डोळे उघडे ठेवून ढुसण्या देतो. या फळाचा जरा नीट विचार करावा लागेल. हे त्याच झाडाचं आहे का? काही हलकट आहे, बापाच्या धार्मिकतेच्या विरोधात उठतात, आईच्या धार्मिकतेच्या विरोधात उठतात. बायबल सांगतं, वैरी तुमच्या घरात आहे, वैरी तुमच्या घरात निर्माण होणार. कोण वैरी? मुलगा बापाच्या विरोधात, सून सासूच्या विरोधात, मुलगी आईच्या विरोधात, घरामध्ये फूट पडेल. हे का बरं घडेल? ऐकताय का? शास्त्र म्हणतं, देव राज्याकडे निघालेले वडील आणि जगामध्ये टॅटू काढून 17 रंग, कोंबड्यासारखे, लांडोर सारखे, मोरासारखे 17 कर डोक्याला लावून जगाची मैत्री करणारा पोरगा, फटक्या तुटक्या चड्या घालणारा, 17 ठिकाणी फाटलेली चड्डी ब्रँड म्हणून घालणारा भिकार चोट आणि फाटक बायबल घेऊन निघालेला बाप
यांच्यामध्ये वैर निर्माण होईल आणि तो मुलगा बापाला सांगेल ही जगाची स्टाईल आहे, इस दुनिया में ये चलता है. आणि बाप म्हणणार अरे त्या देवाने आपल्याला अंग भरून कपडा घालण्यासाठी दिलेला आहे. आध्यात्मिकतेचे वैरी कुठे बनतील? घरात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ह्या वर्षी सर्वात जास्त संख्या आहे तरुण मुलांनी आत्महत्या केल्याची. ह्या 2 वर्षाचा आकडा टोकाला पोहोचलाय. कारण कोविड मध्ये वयस्कर जास्त मेले. शैतानाने वयस्कर लोकांना उडवलं. जे जगले वाचले त्यांना व्हॉट्सअपच्या नादी लावून, ऑनलाईन क्लासच्या नादी लावून पापभ्रष्ट केलं. आज सर्वाधिक मुलं बिघडण्याचं कारण मोबाईल आहे. सर्वाधिक मुलं बिघडले कशामुळे? मोबाईलमुळे. घराघरात रील स्टार तयार झाले. अरे बायबल सांगतं तुमची लेकरं मी आकाशातील ताऱ्याप्रमाणे करेन. स्टार म्हणजे तारा. हा कोणता स्टार आहे? हा रील स्टार आहे. आणि देव तुम्हाला ओरिजिनल स्टार बनवायला निघालाय. हे भिकार चोट ही रील स्टार बनत आहे आणि देव आम्हाला आकाशातील तारा बनवायला निघालाय. हा रील स्टार मध्ये मग्न आहे. देव त्याला हेवनली स्टार बनवायला तयार आहे. तू रील स्टारच हो, तू हेवनली स्टार होऊ शकत नाही. मल्टीमीडिया दुनियावरती राज्य करण्यासाठी अनेक लोक निघाले. बापाची आन बाण शान जर कोण असेल तर त्यांची मुलं आहेत. आमेन. म्हणून सांगतो जर बापाचं नाव तुमच्या पुढे असेल तर ते नाव टिकवा, ते खराब करू नका. कारण ते नाव टिकवण्यासाठी बापाने आयुष्य खर्च केलेलं आहे. स्वर्गीय पित्याने आपल्या पुत्राला पाठवलं याच्यासाठी युगानुयुग गेली. पण आपल्या पुत्रावर त्याचा पूर्ण भरोसा होता की माझा मुलगा मरण पण माझ्या इच्छेला मोडणार नाही. बाप आपल्या मुलाकडे काय पाहतो की माझ्या मुलाला मरण आलं तरी बेहतर, पण माझा मुलगा माझ्या इच्छेच्या विरोधात वागणार नाही. गेत्सेमने बागेत प्रार्थना करताना म्हणतोय बाबा हे पिता हा प्याला टळून जाऊ दे पण माझ्या इच्छेने नव्हे. शेवटपर्यंत बापाच्या इच्छेचा आदर करणारा मूल खरा आशीर्वादित आहे. हे जर बापाची इच्छा पूर्ण करू शकत नाही त्याच्याबरोबर पडून जाणारी तू नीट लक्षात ठेव, तू तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. जो आपल्या बापाचा झाला नाही तो कुणाचाच होऊ शकत नाही. जो जन्मदात्र्यांचा झाला नाही तो तुमचा कधी होऊ शकत नाही. म्हणून आजच्या तरुणांना तुम्ही नीट ऐका की मरेपर्यंत बापाच्या इच्छेचा आदर करा. विचारा त्यांना. कधी कधी बापाला तेवढं नॉलेज नसतं, बुद्धी नसते, अनुभव नसतो, पण बापाचा अनुभव हेच खरं ज्ञान असतं. कधी काळी तुमच्या बाबत निर्णय चुकतात हे सत्य आहे, पण तुमचा नाश व्हावा किंवा तुमचं भविष्य खराब व्हावं असं कोणताही बाप करू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं असा कोणता बाप आहे की लेकराने भाकर मागितलं तर बाप दगड देतो, मासा मागितला तर साप देतो, अंड मागितलं तर विंचू देतो. असा कोणीही बाप नाहीये. हालेलुया, हालेलुया. आई दुसऱ्या दिवसाची यादी सांगते. पोराला शाळेचे कपडे घ्यायचे, पोराला पुस्तकं घ्यायचे, बाजारची यादी, किराण्याची यादी, वह्या पुस्तकाची यादी. आई यादी आणि गादी याच्यात मग्न असते. आई
यादीमध्ये मग्न असते आणि बाप त्या प्रत्येक यादीतील टिक मार करत तो पूर्ण करत असतो. मी काही काही वडिलांना पाहिलं 50-60 किलोमीटरचा ते प्रवास करतात रात्री बेरात्री. कधी मोठ्या हायवेने ते येतात गाडीवरती, नाईट शिफ्ट चालू असते, गाडीवर झोप येते, कुठेतरी बिचारे मध्येच थांबतात, बिबट्याची भीती असते तरी गाडी थांबावी लागते, तोंडावर पाणी मारतात, परत गाडीला किक मारतात आणि घरापर्यंत पोहोचतात. मी काही वडिलांना ह्या परिस्थितीत पाहिलं की त्यांना बिबट्याची भीती वाटत नाही, त्यांना मोठ्या हायवेची भीती वाटत नाही, पावसाची झड लागली त्यांना पूर येण्याची भीती वाटत नाही. ते एक दिवस पण खाडा करत नाही, काम करत राहतात. कारण त्यांना माहितीये जर मी थांबलो तर माझ्या लेकराचे वह्या पुस्तक राहतील, माझ्या लेकराची शाळेची फीस आहे. मी काही वडिलांना कर्ज बाजारी होताना पाहिलं तेव्हा त्यांची बायकोला मी बोलताना ऐकलं, तुम्ही नेमकं पैशाचं काय केलं? अरे तो कधी जुगार खेळला नाही, कधी मटका खेळला नाही, कधी बाहेर गेला नाही, कधी तो बाई खाली वागला नाही, कधी त्याने हॉटेलवरती खाल्लं नाही. अरे पैसा तर गेला तर तुमच्यासाठीच गेला ना. खाण्यामध्ये सगळे जबाबदार असतात पण कर्जामध्ये कुणी जबाबदार नसतं. वाल्याचा वाल्मिकी झाला त्याचं कारण आहे की वाल्या लोकांना रस्त्यामध्ये लुटणारा होता, मोठा लुटारू होता. एका महात्म्याची भेट झाली आणि त्यांनी त्याला विचारलं की तू हे का करतो? तर तो म्हणाला माझ्या परिवारावर माझं खूप प्रेम आहे आणि त्यांना मला उपाशी मरू द्यायचं नाही म्हणून मी करत आहे. त्याने म्हटलं तुझं एवढं प्रेम त्यांच्यावर आहे, त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे का? तो म्हणाला हो, त्यांचं माझ्यावर प्रेम असणारच. म्हणे मग जा, जेव्हा पुण्याचा आणि पापाचा हिशोब होईल तेव्हा तू जे त्यांना खाऊ घालतोस, वाईट करून पाप करून तू त्यांना खाऊ घालतोस हे पुण्य आहे, पण जेव्हा तुझा पापाचा हिशोब घेतला जाईल तुझ्या पापामध्ये ते सामील असतील का? म्हटलं आम्ही पापामध्ये सामील राहणार नाही. लोक पापामध्ये तुमच्याबरोबर नसतात, वाईटामध्ये तुमच्याबरोबर नसतात आणि ती गोष्ट त्यांना कळली आणि त्यांनी त्या सर्वस्वाचा त्याग केला म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. परिवर्तन हे कशाने झालं? त्याने त्याचा त्याग केला, त्या पापाचा त्याग केला. कारण ते पापमय देऊन त्या पापाच्या मिळकतीमध्ये ते फक्त ते खातात हे त्यांचं पुण्य समजलं, पण त्याच्या हिशोबामध्ये ते. मला तुम्हाला हे आठवणीने सांगायचं आहे, कधी काही एक धार्मिक पाप पण आपल्या लेकरांसाठी काही चुकीचा वागल्या जातो परिस्थितीवर. मी ऐकलं बरेचदा, मी पाहिलं बरेचदा आणि ते सांगतात बाळक सांग काय करू, नाही केलं तर लेकर उपाशी मरतात, नाही केलं तर लेकरांसाठी काय होणार? आमच्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो काही पापांनी स्वतःची बर्बादी स्वीकारली आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी. मुलांना बापाच्या अस्तित्वाला तुच्छ मानू नका, हे मला तुम्हाला सांगायचंय. मरेपर्यंत आपल्या बापाची इच्छा काय आहे हे समजून घ्या. कारण बाप जेव्हा आपल्या मुलासाठी योजना करतो ते त्याच्या हिताचे असतात, अनिष्टाची कधीही नसतात. जसंही लेकरू मोठं होऊ लागतं बाप म्हणतो पप्पया डॉक्टर व्हायचंय, डॉक्टर व्हायचं. बाप आपल्या मुलाला सांगत असतो की तुला काहीतरी म्हणायचंय, काहीतरी व्हायचंय, तुला नाव कमवायचंय, तुला नाव टिकवायचंय. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय अख्खं आयुष्य एक स्वप्न घेऊन जगणारा आणि कधी कधी त्या स्वप्नापर्यंतही न पोहोचणारा तो बाप असतो. मला एका गृहस्थाने सांगितलं येता येता बाळकसाहेब बंगला बांधला आणि बंगल्यातच माणूस नाही गेला. कधी कधी
मुलांच्या जीवनाच्या वेळेला, मुलांच्या काळामध्ये बापाला विसाव्याची गरज असते, पण विश्रांतीच्या अगोदरच बाप निघून गेलेला असतो. वाटतं कधी कधी आता मी कमवता झालोय, आता मी वडिलांना सुख देईन, मी वडिलांना पाहिजे ती देईन, पण अशी वेळ येते की वडीलच जवळ नसतात. का? कारण जेव्हा तुमचा सुखाचा दिवस तो मनुष्य पाहतो ना, तेव्हा त्याच्या जगण्याचं सार्थक झालेलं असतं आणि त्याला जगण्यामध्ये कधी इच्छाही राहिलेली नसते. जर कधी काळी तुम्ही ऍडमिट झालात वडील, तर तुम्हाला वडिलांचा एक शब्द आठवत असतो, खर्च करू नका, सगळं झालंय माझं, आता काही खर्च करू नका, जगून झालंय माझं. मी एका वडिलांच्या मुखातले शब्द ऐकले. वडील मुलगा गाडी पाठीमागे घेत असताना अचानक वडील पडले आणि त्याच गाडीचं टायर त्या वडिलांच्या पायावरती चढलं. मुलाच्या लक्षात आलं नाही आणि जेव्हा कोणी लोक ओरडले आणि पाठीमाग बघितलं की वडिलांचा पाय आपल्या गाडीच्या टायर खाली आहे, तेव्हा त्या वडिलांनी धीर धरत असं म्हटलंय, घाबरू नको, घाबरू नको, काय होत नाही, काय होत नाही, मला काही झालेलं नाही. ज्या बापाने आपल्या मुलाला अशा अवस्थेत धीर दिला, खालची सगळी दगडाने वरून टायरची नक्षी पायामध्ये घुसली, हाडांचा चुरा झाला, अशा अवस्थेत बाप तो काळजी करू नका, घाबरू नको, रडू नको, मला काही झालेलं नाहीये. आजूबाजूचे लोक येतात, कसं बस त्यांना बाहेर काढतात. मुलगा आपल्या बापाकडे पाहतो, हॉस्पिटल पर्यंत जातो, बाप डोळे बंद करत नाही, कारण बापाला माहिती जर माझे डोळे बंद झाले ना तर मुलगा पडल्याशिवाय राहणार नाही. मुलगा आपल्या मनातल्या मनात स्वतःला खातो, पण बाप असं म्हणतो नाही, तसं काही झालेलं नाही, माझी चूक आहे. तो बाप तारण पावताना मी पाहिलं, तो बाप येशूला स्वीकारताना मी पाहिलं, त्या बापाने येशू ख्रिस्ताबद्दल साक्ष देताना मी पाहिलं. भलं तो बाप आज आमच्यामध्ये नसेल, पण निश्चित प्रभू जवळ असेल. पण मला त्या बापाबद्दल अभिमान वाटतो की जेव्हा आपल्याकडून झालेल्या चुकीमुळे, नजर अंदाजेमुळे आपल्या मुलाकडून एवढी मोठी हानी झालेली असतानाही आपल्या मुलाला एक ब्रश शब्दानेही न दुखवणारा तो बाप आहे. म्हणून सांगतो, उधळ्याने सगळी संपत्ती घेऊन गेला, परंतु उधळ्याच्या नावाने कधी न रडलेला, उधळ्याला कधी बेआबरू न करणारा, उधळ्याला कधीही वाईट न बोलणारा, उधळ्याच्या वाईटाचा कधी विचार न करणारा तो बाप उलट अगदी मुलगा परत येतो तेव्हा बाप त्याला आलिंगन देण्यासाठी उभा आहे. तो बाप आहे सगळ्या प्रकारचं नुकसान झेलण्यासाठी फक्त बापच तयार असतो. हे पोरींनो, मी गेल्या आठवड्यात अशा एका बापाला भेटलो की ज्या मुलीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन एका नातेवाईक मुलाबरोबर प्रेम विवाह केला. तेव्हा तो बाप म्हणत होता, माझ्या मुलीने तिच्या पडत्या अवस्थेत घेतलेला तो निर्णय आहे. जेव्हा माझी पोटची मुलं तिला मदत करण्यासाठी तिच्या जवळ नव्हते, जेव्हा ती 7 महिने बिछाण्यावरती पडली होती, ज्याने तिची शुश्रूषा केली, त्याने तिची काळजी घेतली, आता तो जर तिचा पती होणार असेल तर माझी हरकत नाही. पण नातेवाईकांनी म्हटलं, तू जर तिच्या लग्नाला जाशील तर आमचं मेलेलं तू पाहशील. जेव्हा 1-2 वर्ष उलटले तेव्हा आपल्या मुलीच्या समोर जाऊन बाप हात जोडून उभा राहिला आणि सांगितलं, माझ्या मुलांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, मुली, वडील म्हणून मी तुझी माफी मागतो. तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही, कारण मी तुझ्या दुःखात तुझ्या जवळ नव्हतो, माझी मुलं तुझ्या दुःखात तुझ्या जवळ नव्हते. ज्याने तुझ्या दुःखामध्ये भार व्हायला तू जर तुझा पती असेल तर आज मी त्याचा आदर करण्यासाठी तयार आहे. बापाचं मन एवढंही मोठं असतं, फक्त मुलींना तो तुमची काळजी घेणारा असावा. बाप उदार मनाने स्वीकारायला तयार असतो. बापाची इज्जत, बापाची अब्रू, बापाचं नाव, बापाचं कार्य, हालेलुया, टिकवण्याची तयारी ठेवा. दाखवा या जगाला की आम्ही आमच्या बापाच्या पोटचे आहोत. नीट ऐका, लोक म्हणतात बापाच्या पोटचा असला तर करू नका.
बापाच्याच पोटचा आहे, बापाचं नाव टिकून दाखवे. जरा चॅलेंज स्वीकारा, जरा आव्हान स्वीकारा, लढा परिस्थिती बरोबर. 10 फूट खड्ड्यामध्ये बापाने उतरून माती काढली, विहीर खोदत असताना 6 बरस बाप खाली उतरला. अरे नाले इतक्या कमरेमध्ये, किचन मध्ये, चिखलामध्ये बाप रुतला. आज तुझी वेळ आहे, तुला जगवण्यासाठी त्यांनी हे सगळे कष्ट केले. आता त्या बापाला जगवण्यासाठी तू काय करतो ही तुझी वेळ आहे. माझ्या मुलाचा मेसेज आहे, डॅडी जेव्हा माझ्या जगण्याने तुम्हाला अभिमान वाटेल ना, तो माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस असेल. त्याने स्टेटस ठेवला, सगळे व्हिडिओ कॉल आला त्याचा. काय म्हटलं तो, ज्या दिवशी तुम्हाला माझ्या जगण्याने अभिमान वाटेल, गर्व वाटेल, तो दिवस माझ्या जीवनातला सर्वात श्रेष्ठ दिवस असेल. हे सल्लू मध्ये काही नाही, सलमान मध्ये काही नाही, शाहरुख मध्ये काही नाही. आमच्या घरातच आमचा बाप रिअल हिरो आहे, रिअल हिरो, रिअल स्टंटबाज आहे. हे भाडुत्री फोटो व्हॉट्सअप हे सगळं बघ. मला तुम्हाला आव्हान करून सांगायचंय, निश्चित माझा बाप सलमान खान सारखा नसेल, पण सलमान खान माझ्या बापासारखा होऊ शकत नाही. माझ्या बापाची हात जर पाहिले तर फोडाने त्रस्त आहेत. माझ्या बापाचे डोळे जर पाहिले तर त्या डोळ्यांवरती पडदा आलेला आहे, पण चाचपडत होत नाही, पण माझ्यासाठी कष्ट करत आहे. माझा बाप आहे तो जसाही आहे तसा माझा बाप आहे. तो कसाही असला तर माझा बाप आहे. माझ्या बापामुळे माझं अस्तित्व आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगतो, जर बापच नसता तर बापाला नाव ठेवणारी जनता असतीच नसते. बाप एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या समोर डोंगर देखील नमून जातात. जेव्हा बापाचा हात आपल्या हातात असतो ना, तेव्हा आजूबाजूने चाललेले कुत्रे देखील ना आमचे लोचके तोडून पाहतात, पण बाप त्याचा हात आपल्या हातात असतो ना, तेव्हा ते कुत्रे देखील आपल्या जवळ येत नाही. किर्रानार असू द्या, बापाचा हात हातात असेल ना, कोणता सर्पदंश करू शकत नाही. अरे किती मोठी गर्दीतून असू द्या, पण बापाच्या खांद्यावर बसून आम्ही अख्खं गाव पाहिल्याशिवाय राहत नाही. तो बाप आहे. तुझी उंची नेहमी बापापेक्षा उंच असावी, बापाची इच्छा आहे. आणि आपल्यापेक्षा मुलं ग्रेट व्हावेत हे फक्त बापच म्हणू शकतो. शिष्य गुरु सारखा होऊ शकत नाही, शिष्य गुरु सारखा होऊ शकत नाही, पण बापाची इच्छा आहे माझ्यापेक्षा मान माझा मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून मी मुलांना म्हणतो, मला गुरु म्हणू नका, म्हणता आलं तर बाप म्हणा. कारण गुरुची एक उपाधी आहे, तू एक डाव राखून खेळतो, पण बाप एक असा व्यक्ती आहे की आपला 7-12 पोराच्या नावावर करून देतो. आमेन म्हणणार आहे थोडस. तुम्हाला माहितीये का, मी फार वेळा सांगितलं, माझ्या वडिलांनी मला चॉकलेटही दिलं नाही, आणि पोंगे नाही, पोंगे बघता तर लांबच, आणि कपडे तर घेतलेच नाही. मलाच काही कोणालाच नाही घेतलं. माझ्या आईला कधी साडी घेतली नाही, घरात कधी किराणा आणला नाही, कधी धान्यच आणलं नाही, वडिलांनी काही केलंच नाही. पण जेव्हा माझी आई माझ्या वडिलांच्या हातात पैसे द्यायचे ना, तर आम्ही 3 जण भाऊ आणि आमचे वडील, आम्ही नाचत नाचत गावात जायचो. चला रे, काकूने पैसे दिले. कोण म्हणत आहे?
कोण? वडील. वडील काय म्हणायचे? तुमच्या आईने पैसे दिले असं नाही. हे सांगा रे काकूने पैसे दिले. हे कोण म्हणत होतं? हा लाड पुरवणारी माझी आई होती. माझ्या आईच्या लाडाने बापाचा आदर करणं शिकवलं. माझ्या बापाने काहीच दिलं नाही, पण माझ्या बापाने जेव्हा पाठीवर शाबासकी दिली ना, तेव्हा मी लढत गेलो आणि शेवटी मरताना माझ्या बापाने जेव्हा मला शाबासकी दिली आणि मुठी घेऊन सांगितलं, देव तुझं कल्याण करणार आहे, घाबरू नको. आज माझं कल्याणच आहे. या शब्दामध्ये जी ताकद आहे ना साहेब, ती वस्तूमध्ये नाहीये. त्या आशीर्वादामध्ये जी ताकद आहे ना साहेब, ती त्या कपडे आणि बुटामध्ये नाहीये. अरे त्या वस्तूमध्ये जी ताकद नाही, ते माझ्या बापाच्या आशीर्वादी शब्दामध्ये आहे. पण हलकट साले बापाने कपडे घेतले ना म्हणून बापाला नाव ठेवणारी जन्मात बेराड जन्माला आली आहे. बापाने मोबाईलने घेतलं की बापाला नाव ठेवणारी जन्मात जन्माला आली आहे. काय मागावं बापाकडून? अरे बापा विना तुमचं अस्तित्वच नाही. हे सगळे आईनो समजून घ्या. जर त्याचा बाप नसता तर तू हे पोरग आणलं असतं कुठून? म्हणून सांगतो बापाचं अस्तित्व आहे म्हणून आज आम्ही अस्तित्वात आहोत. काही असो, काही असो. ते म्हणे योसेफाचा पोरगा ना रे हा, योसेफ सुताराचा पोरगा ना रे हा. हे बापाचं नाव काही असो, पण पोराने बापाचं नाव कमवलं पाहिजे. चल आमेन, आमेन. आमच्या वडिलाकडे पाहून आमचे चुलते म्हणायचे, काय तिचा संसार होणार आहे, काय होणार आहे तिचं? तो काय तिचा संसार होऊ देणार आहे का? त्याच्यामुळे काही संसार होणार आहे का? म्हणणारे साहेब गायब झालेत. म्हणणारे गायब झालेत. वाघिणी सारखे ना वाघासारखी मुलं तयार होत आहेत. धार्मिकाचा वंश संपत नसतो साहेब. काईनाने हबेलाला मारलं म्हणून धार्मिकाचा वंश संपला नाही. शेताला अणू झाला आणि अणुशापासून प्रार्थना सुरू झाली. धार्मिक वंश संपत नाही. आमेन म्हणा. माझ्या सगळ्या गरीब बहिणींना माझी विनंती आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला एक विनंती केलेली आहे. तुमचं अस्तित्व आयुष्य संपत आलंय. मुलांना तयार करण्याची वेळ आली आहे. काही बहिणी आणि काही भाऊ, काही आई वडील आपलं वय झाकण्यामध्ये मग्न आहेत. 50ची झालीत पण त्यांना वाटतं मला 18चं दिसायला पाहिजे. 40ला शिवत चालली पण तिला असं वाटतं मी 16 वर्षाची दिसली पाहिजे. लावण्याने भरजवानी व्यर्थ आहे. आपल्या कुटुंबासाठी मोठ्या पहाटे उठणारी, बर्फाचं भय न वाटणारी आणि आपल्या कुटुंबाला किरमी जीवनामध्ये ठेवणारी ती खरी माता आहे. आणि तिची प्रशंसा झाली पाहिजे. ती आपल्या नवऱ्याला मोठ्या गर्दीतून ओळखते. गर्दीत नवरा पटकन ओळखणारी ती खरी बायको. आता आशीर्वादाची गोष्ट सांगतो. घराचा मुखिया कोण आहे? वडील आहे. स्त्रीचं मस्तक कोण आहे? पुरुष म्हणजे वडील आहे. वडिलांचं मस्तक कोण आहे? ख्रिस्त आहे. ख्रिस्ताचं मस्तक कोण आहे? पिता परमेश्वर. ख्रिस्ताचं मस्तक पिता परमेश्वर. पुरुषाचं मस्तक येशू परमेश्वर. स्त्रीचं मस्तक फक्त पती परमेश्वर नाही होत, पण पती आहे. मग आशीर्वाद डायरेक्ट खालीहून सुरू होतील का वरून सुरू होतील? क्रम कसा आहे? बहिणी याकोबाने यासोबाची आई म्हटली, हे याकोबा
तुझा बाप म्हातारा झाला, त्याला काही दिसत नाही, तो यसावाला आशीर्वाद देणारा तो मृग मांस आणायला गेलाय. मी एक कोकरू रांधून मेजवानी तयार करून तुझ्या हातात देते, तू बापाला ते अन्न दे, मांस दे, म्हणजे बाप आशीर्वाद देईल. आईला माहिती होतं, भावाला माहिती होतं यसावाला केस जास्त आहे. जे कोकरू कापलं त्याचेच व त्या कातड्याचे वस्त्र त्याला दिली, ते मांस तयार करून बापाला दिलं. आणि बाप डोळ्याला दृष्टी नाही, तेव्हा बाप म्हणतो हात यसावाचा आहे पण वाणी याकोबाची आहे. संदेह मनात आहे पण आशीर्वाद देणं भाग आहे. बापाच्या मुखात आशीर्वाद असतो हे सगळ्या बहिणीला मला सांगायचं आहे. त्याला दृष्टी नसेल नसू दे, त्याला तंगडं नसेल नसू दे, त्याला किडनी नसेल नसू दे, त्याचं लिव्हर खराब झालं असेल असू दे. माझ्या बापाचं 38 वर्ष एक फुफ्फुस बंद होतं, पण माझ्या बापाने मला आशीर्वादच दिला. त्या बापात काय नसेल नसू दे, त्याच्या मुखात फक्त लेकरांसाठी आशीर्वाद असू दे आणि त्यासाठी धडपड मात्र तुझी असू दे. नाही तुझ्या बापाने काय केलं नाही आयुष्यभरात, त्याला काही आलं नाही, त्याला काही येडच होतं, ते याच्यासाठी केलं त्यासाठी केलं. हे हडळणी तोंड बंद कर आणि सांग, त्याने काही जरी दिलं नाही पण तो माझ्या संगती होता म्हणून बाजारात कुणी माझ्याकडे चकार नजरेने पाहिलं नाही. जेव्हा मी लग्नाला गेले तेव्हा माझ्याकडं मला पाहून म्हटले की साहेब आलेत का, दादा कुठे? माझा मान, माझा सन्मान, माझा नवरा आहे. तू फक्त विधूर हो, तू फक्त विधवा हो, आणि विधवा अवस्थेमध्ये तू जा. अरे तुला कुणी विचारत नाही, तुला मान पान नाही. अरे जिला लेकर बाळ आहेत ना ती तुझ्याकडे पाहत देखील नाही आणि तुला कोणत्या प्रकारचा आदर भेटत नाही. नवरा आहे म्हणून तुला 4 चौकामध्ये मान पान सन्मान आहे. जेव्हा नवरा नसतो ना त्यावेळेस तुला एका कोपऱ्यात बसावं लागतं, कारण तुझ्याकडे पाहिलं जातं ती पांढरी पाल म्हणून पाहिलं जातं. हे जग आहे म्हणून, नवरा आहे म्हणून तुझं नाव आहे, गाव आहे, तुझं अस्तित्व आहे म्हणून मुलांना तुम्हाला पण सांगतो बाप आहे ना, सब कुछ है. एक कहाणी मी तुम्हाला सांगितली. थकून आलेला बाप घरामध्ये आला आणि मुलगा हट्ट करू लागला, बाबा बाबा आपल्याला बाजारमध्ये जायचं, मला खेळणी घ्यायची आहे, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचं. तो खूप रडू लागला. वडील म्हटले बेटा आपण नक्की घेऊ, पण माझा पगार झाला नाही, आपण पुढच्या आठवड्यामध्ये बाजारात जाऊ आणि ते घेऊ. तर मुलगा अंग टाकून देऊ लागला आणि मुलगा म्हटला बाबा तुम्ही बाजारात माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला काहीच मागणार नाही. बाबा म्हणे नक्की नक्की, तुला नक्की प्रॉमिस प्रॉमिस. निघाले घरापासून. मध्येच फुटाण्यावाला भेटला, चणे फुटाण्यावाला. बाबा मला चणे पाहिजे. आता आपण करू लागला. म्हटला वडील म्हटले मला बेटा मी तुला सांगितलं बाबाकडे पैसे नाही. त्याला कसं तरी म्हणजे मनावलं, त्याला उचलून आपल्या काखेत घेतलं, खांद्यावर बसवलं आणि पुढे पोंग्यावाला पॉपकॉर्नवाला. बाबा मला पोंगे नंतर पॉपकॉर्न, बाबा मला पोंगे नंतर पॉपकॉर्न. पोरगा खांद्यावरून खाली उडी टाकायला लोळायला लागला. बाबाच्या खिशात पैसे नाही. बाबा विनंती करू शकत नाही कारण ते अनोळखी आहे. कसं तरी त्या मुलाला विनंती करून बाबाने सांगितलं की पुढच्या वेळेला मी तुला एवढे घेऊन एवढे. कसं तरी ते लेकरू शांत झालं, पुढे गेलं. पुढे गेल्याच्या नंतर त्याने बाजारातल्या खेळण्या पाहिल्या आणि त्या खेळण्या तो मागत आहे, रडत आहे, टाव पडत आहे, लोळत आहे. बापाने कसं तरी त्याला म्हणावलं, रिक्वेस्ट केली, हात जोडले बेटा मी तुला खूप खेळणं दे, ट्रोकभर खेळणं दे. बापाचा हात हातात असताना त्या मुलाच्या हातातून बाप कधी सटकले आणि मुलगा बापाच्या हातातून सटकला कळलं नाही. आणि ते 10-15 मिनिटांनंतर लक्षात आलंय की मुलाच्या हातामध्ये बापाचा हात नाही, बापाच्या हातामध्ये मुलाचा हात नाही. आणि तेव्हा तो मुलगा बाबा 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 म्हणून रडू लागला. बाबा बाबा बाबा. आजूबाजूच्या लोकांच्या
लक्षात आले की याचे वडील हरवले. हा हरवला आहे. आणि मग ते लोक त्याला विचारू लागले, तुझ्या बाबाचं नाव काय, तू कुठून आला, तुझं तू 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 कुठे राहतो. त्याला विचारू लागले. कुणी येतं, कुणी त्याला म्हणतो पॉपकॉर्न घे, कुणी म्हणतो चना घे, कुणी म्हणतो खेळणी घे. तो म्हणतो मला चना नको, मला पॉपकॉर्न नको, मला खेळणी नको. तुला काय पाहिजे. तो म्हणतो मला फक्त बाबा पाहिजे. बाबा है, सब कुछ अपना है. आज नहीं हो सका सही है, लेकिन कल अपना है, क्योंकि बाबा अपना है. रडत बसू नका. नाही मिळालं, नाही मिळालं. तुम्हाला माहिती आहे मी एक वडील आहे. 45 वर्ष पास करतोय. काय अपेक्षा असते वडिलांची. पाहिजे आहे मुलाला ते, वडिलांची कुवत नाहीये. पण मुलाने येऊन म्हणावं, बाबा सध्या काही गरज नाही, काही टेन्शन घेऊ नका, बघूया पुढे. माझी मुलगी मला म्हणते, डॅडी कर्ज करून शिक्षण करू नका, तुम्ही म्हणाल तिथे मी शिकायला तयार आहे. माझी मुलं ट्रेन मध्ये बसली आणि फक्त माझ्याकडे 500 रुपये होते. म्हटलं बेटा केरळला पोहोचेपर्यंत तिघांमध्ये 500 रुपये आहेत, मला माहित नाही पुरतील की नाही. ते म्हटले डॅडी काळजी करू नका, आम्ही 500 रुपयात कॉलेजवर पोहोचल्याशिवाय राहणार. कॉलेजवर पोहोचल्यानंतर 3ऱ्या दिवशी मी पैसे पाठवले. पण मुलांनी किंचितही कुरकुर न करता फोन केला नाही की डॅडी आमच्याकडे पैसे नाही. जेव्हा हजार पाठवले तर माझ्या मुलांनी एकाच दिवशी 4-4 पोरांना बाहेर नेलं, जीव घातला, 1000चा चोराटा केला. पण नाही तेव्हा 500तही 4 दिवस काढले. प्रवास पण एवढा मोठा केला. ऍडजस्टमेंट माइंड. मुलांना कधी कधी तुमच्या गरजा पूर्ण होत नाहीत म्हणून आई तुमच्यासाठी वडिलांना भांडली. आईला कदाचित तेवढी अक्कल नाही, पण आता तुम्ही मोठे झालात, तुम्ही समजू शकता वडिलाची कुवत, ताकद, क्षमता काय आहे. कसे असो वडील आहे. वडिलांच्या पुढे नेहमी आपली मान झुकलेली, सन्मानाने, प्रेमाने, आदराने, ह्यातच आशीर्वाद आहे. नवरा आंधळा आहे, त्याला मुलांमधला भेद कळत नाहीये, पण आशीर्वाद नवऱ्याकडे आहे. तुम्ही पालकांच्या हाताखाली डोके द्याल हे निश्चित द्या, माझं म्हणणं ते नाहीये. गेली आजकाल अण्णा का रडती कळली नाही, पण नवऱ्याला कळलं तिची वेदना काय आहे. ठीक आहे, वैचारिक पातळीवरती बहिणींना तुमचं जमत नसेल, आवडी निवडीमध्ये जमत नसेल, ते मान्य आहे. परंतु त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे. जसे आहे, जसाही आहे. मी मधून प्रार्थना करून चाललो. एका बाईने म्हटलं, पाळेक साहेब असा नवरा नसलेला बरा. 4 वाजता फोनाला गेला. बोलूच नका. मरत असताना येशूने म्हटलं, हे पिता मी आपल्या आत्मा तुझ्या हातात देतो, मरेपर्यंत बापाशी विश्वास राहा. बापाला मित्र बनवा. मित्राला काही सांगण्यापेक्षा बापाला सांगा, कारण मित्र ऐन वेळेला पळून जाईल. रावरी मॅक्रोची घटना आहे. परवा दिवशी रात्री मित्र जेवायला बसले. मित्र कधी मेला हे समजल्याच्या नंतर मित्र पळून गेला. बाप बाप आहे. माझ्या वडिलांनी मला चॉकलेट दिलं नाही, पण मला खांद्यावर बसून अख्खी यात्रा फिरवून दाखवायची. माझे वडील सगळ्यात उंच असायचे, मी सगळ्यात उंच असायचो. त्यावेळेला रायरत लोक ते पायामध्ये मोठा काटा घालून, त्या पॅन्टी घालून ते चालायचे.
माझ्या वडिलांची उंची कमी नव्हती. माझ्या वडिलांना मी काय हट्ट करायचो, ह्यांच्या बरोबर चला आप्पा, ह्यांच्या बरोबर चला. वडील 6.5 पावणे 7 फूट, मी त्यांच्या खांद्यावर. चॉकलेट नाही दिलं, गाव दाखवलंच आहे. खायला नाही घातलं, पण हिम्मत अशी दिली ना की भीक मागायचं नाही. स्वाभिमान एवढा दिला ना, झुकना मना है. एक वेळेला दाढीवाले झुकतील, पण माझ्या बापाने मला झुकलं नाही शिकवलं. काही नकार का देईना. बापाने आपल्याला नाव दिलंय, आपल्या बोटाला धरलंय, गाड्या खांद्यावर वागवलंय. बाबा एक दिवस बापाला फक्त खांद्यावर घेऊन दाखवा. हलकटा हो, पुरींना उचलू तुमच्या मानक्यात गॅप पडत आहेत फोटो काढताना, आणि बापाला हॉस्पिटलमध्ये नेताना अँब्युलन्सची वाट पाहतो. तुला कसं आयसीयू मध्ये भरती करून जिकडे नाही तिकडे नळ्या टाकू नये. तुला लग्न झाल्याबरोबर प्रथा आहे, बायकोला उचलून घ्या, अरे याला बापाला उचलून घ्यायला सांगा, कारण आतापर्यंत बापाने याला उचललाय. बोला काहीतरी. बायकोला घेऊन 200 पायऱ्या चढ, याला बापाला घेऊन गावभर फिरायला सांगा ना. बापाने नाही फिरवलं. अरे सायकलवर कॅरेजवर 2-3 टावेल गुंडाळून तुला कॅरेज वरती बसून गावाने अख्खा गाव फिरवलं. आणि आता बाप आपल्या मित्रांना फिरतो, गप्पा छप्पा मारतो, तर ह्या बापाला घरी जाऊन बसावा ना. तुला गाव दाखवण्याला तू घरी बस. मी वाचलेलं एक जीवन चरित्र आहे शरदचंद्रजी पवार यांचं. त्यांना कॅन्सर हा डिसीज झाला, हॉस्पिटल मधून घरी आणलं, त्यांची घरी काळजी घेऊ लागले. तेव्हा घरी काळजी घेत असताना त्यांनी सांगितलं, मला माझ्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊ द्या. मी जर घरात राहिलो तर मी मरेन, पण मी कार्यकर्त्यांमध्ये जर गेलो तर कार्यकर्ते माझी ताकद आहे. मी वाचलेलं आहे सुप्रिया सुळेंचं पुस्तक. आणि माझे बाबा आहे त्या अवस्थेमध्ये घर सोडलं, माझे बाबा बरे झाले. हे लिहिलेलं पुस्तक मी खोटं तेव्हा मानलं असतं की जेव्हा ते घरात आज त्यांची जीवन यात्रा संपलेली असते. पण तोच व्यक्ती, तेच व्यक्तिमत्व वरून झडीचा पाऊस पडत असताना, तोंडाचा कॅन्सर असताना, 80 वर्षाची वृद्ध व्यक्ती पावसामध्ये तासनतास बोलते, तीच व्यक्ती आजही प्रवास करते. मी मानलं त्या वाक्याला की कार्यकर्ते माझी ताकद आहे. मला त्यांच्यामध्ये जाऊ द्या, मी जगताना तुम्हाला दिसेल. ज्यांनी त्यांच्या मरणाच्या तारखा दिल्या ते मेले, साहेब जिवंत आहे. तसं मी सगळ्यांना सांगत असतो. मी किती आजारी पडलो ना तर मला चर्च पर्यंत जाऊ द्या. चर्च मध्ये गेलो की मी बरा होणार, आणि मेलो तर चर्च मध्ये हे सौभाग्याचं मरण मरणार. लोक हाजला जाऊन मारतात, त्याला पवित्र म्हणतात, पवित्र मरण म्हणतात. लोक चारी धामाच्या ठिकाणी जाऊन मारतात, त्याला लोक पवित्र मरण म्हणतात. मग चर्च मध्ये मेल्यावर अपवित्र मरण होईल का? पण एवढे हलकट जन्माला आले, चर्च मध्ये मेले का ते मध्ये काय चर्च आहे बा, बाळकाला कळत नाही का? एवढे दिवस उपाशी ठेवतात का लोकांना? अरे मेलंय ते, हाजला गेलेला तू त्यांच्या भेटीला हारतुरे घेऊन, काशी धाम केला, चारी धाम केले त्यांना भेटायला, चर्च मध्ये मेलेलं काय बाबा? हे काहीतरी बेअक्कली जनावर असतात, काहीतरी बोलतात. तुम्ही धन्य आहे, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी फेस करायला नाही मिळाल्या, मी ह्या केल्या. बापाचं अस्तित्व टिकवा, बापाचं नाव टिकवा, मरेपर्यंत बापाची इच्छेचा आदर करा. मरण आलं तरी चालेल, सांगा बाबा आपली जीवन यात्रा मी तुमच्या हातात देत आहे. अरे बापाने आपलं नाव घेऊन मोठ्या अभिमानाने सांगावं, माझा पोरगा बापाने नाव घेतल्याबरोबर बापाला असं नाही का हृदय भरून आलं पाहिजे, छात्याची ताणली पाहिजे. तुम्हाला माहितीये काही बापांना गावात जायची शिराणी झाली, बापा गावात जात नाही, गाडीला किक मारतात जाऊन कुठेतरी रानमाळ्यात जाऊन कोया मोजीत येतात. कोया खाऊन टाकलेल्या का त्यांनी गावात जायची लायकी नाही ठेवली बापाची.
वाईट अवस्था. 6वी 7वीचे पोरं लफड्यामध्ये कोण, त्यांना 6वी 7वीत आय लव्ह यू म्हणायला लागले. ते अशा कोपऱ्यात घेऊन कोंबले पाहिजे. कुठून आला आय लव्ह यू काय कळू नका. अरे बापाची बनेन अंडरपॅन्ट पाय, छिद्र पडलेले आहेत. तुला नवे कपडे, त्याला छिद्र पडलेले पॅन्टी अंडरपॅन्टी. मला विशेषच वाटतंय. आणि आजकाल आई बापाला येड्यात काढायचं तर ती फॅशनच झाली. कसा बापाला फसावला, कसा बापाला फसवला. अरे बाप फसत नाही रे दादा. तर मला वाटतं बाप फसतोय. नाही नाही नाही, बापाला असं होतं अरे ह्याच वयात नाही करणार म्हणून तेव्हा. मी एकाचे डायरेक्ट शूटिंगच त्याला पाठवली. म्हटलं मी बाप आहे भाऊ. बाप हे नाव असंच येत नाही. आईच्या पोटात कॅल्शियम कमी आहे, बाळाचे हाड कमजोर राहतील म्हणून त्या आईला कॅल्शियमच्या गोळ्या चारणारा, अंडे दूध चारणारा तो बापच आहे. लक्षात घे भाऊ. तू काय असावा याचं स्वप्न तयार करणारा फक्त बाप आहे. आणि लक्षात ठेवा, लेकराचे पाय पाळण्यातच दिसतात हे ओळखणारा फक्त बाप आहे. तुम्हाला काय वाटतं बाप ओळखू शकत नाही? मी बऱ्याच पोरांना चॅलेंज केलं. काय मी म्हटलं हे असंच करताय ते नाही वाटे. अरे बघ ते जाऊन बघितलं ना ना, तुम्हाला कसं माहिती? बाप आहे भाऊ म्हणून असं म्हणतात. बाप तो बाप रहेगा. वाढदिवस आले नाही बाप तो बाप रहेगा. निवडून आलेले नाही बाप तो बाप रहेगा. अरे ज्याने जन्म दिला वो बाप तो बाप रहेगा. त्याचे कुणाचे फोटो स्टेटसला बाप तो बाप रहेगा. तुझा बाप आहे का तो? त्याने तुला चटाया उचलायला लावल्या, माईक मध्ये प्रचार करायला लावला, बाप तो बाप रहेगा. येड. बापाला बाप म्हणा. काय मला काही कळतच नाही. बाप म्हणतो अरे तुझ्या भावा संगतीच आहे. नाही मी भाऊ संगतीच चालू. काय काही मला कधी हे उलगडलंच नाहीये. मी गेले 2-3 दिवस खूप प्रवास झाला आणि घरी आलो. मला कधी कधी वाईट वाटलं. मला झोप येत नाही. बऱ्याच लोकांनी पाहिलं मला झोप नाही. एक पठ्यातर ते ऐकून थकलेला होता 2-3 वर्ष. तो माझ्याजवळ ह्या ऍक्सिडेंटच्या काळात 16 दिवस राहिला. 16 दिवस त्यांनी मला झोपतानाच पाहिलं नाही. ते म्हटलं आता मी हारलो, ठार झालो. कधी झोपान कधी उठा, कारण त्यांनी मला झोपतानाच पाहिलं नाही. त्याच्या अगोदर कपडे बिडे घालून दाढी बिडी करून आपल्याला घेत आहेत. चला निघा. झोपले कधी होते? झोपलो होतो. झोपतच नाही. पण माझ्या पोरानं गुरु किल्ली माहिती आहे. मला जर झोपायचं असेल तर ते माझ्या पायाची मालिश करतात, कारण मला ते सगळ्यात जास्त ठणक असतं. लिव्हरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पायामध्ये ठणक असतो. हे लेकरांनी 2 दिवस पाय चोळले तर मी कधी झोपलो मला कळलं नाही. तर मी रागा फोन फेकून दिला, कारण झोप येत नाही तर फोन मध्ये बघावं लागतं. कुणाचं काही अपडेट येते पाहावं लागतं, कोणाला कॉल करणार राहिलं ते पाहावं लागतं. पण त्याने पायाची मालिश केली म्हणून मी झोपलो. सकाळी उठून त्याला म्हटलं बेटा चांगली झोप आली रे. बाप आपल्या मुलाकडून काय अपेक्षा करतो? त्या थकलेल्या पायाला आराम देण्याची ताकद आहे का मुलामध्ये? कधी जाऊन आपल्या बापाच्या पाय चेपलेत का? अरे तुझ्या पायात बळ यावं म्हणून त्या बापाने पायाचे तुकडे केले रे. कधी बापाला जाऊन खट्ट मिठी मारली का? अखेरच्या श्वासाला माझ्या वडिलांनी, माझे पुतणे माझी मुलं साक्षीदार आहेत, अखेरच्या श्वासाला माझे वडील पडलेले असताना मला लिंगन देतो. मला बापाकडून काही जरी नाही मिळालं, परंतु मला बाप मिळालं हे माझ्यासाठी पुष्कळ आहे. आमेन म्हणूया. काय
हा, मला बापाकडून काही नाही मिळालं, पण मला बाबाच मिळालं हे माझ्यासाठी विशेष आहे. आणि धन्य गोष्ट प्रभूने माझ्या जीवनात होऊ दिली, तुमचा धन्यवाद करतो. म्हणून बापाला पाहायचं असेल समाजाला तर आम्ही असं नेतृत्व करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे आमच्या फलाण्याचा पोरगा आहे. स्वतःच व्यक्तिगत जीवन जगत असताना तुम्हाला वाटतं हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, पण म्हणा बापा तुमची इच्छा काय आहे. आणि मरायची जरी वेळ आली ना तर म्हणा, बापा माझा आत्मा तुझ्या हातात, इतकं विश्वास राहा. आणि पहा, येणाऱ्या दिवसात येणाऱ्या पिढीमध्ये तुमच्या एवढे आशीर्वादित लेकर कुठेही असणार नाही. आमेन म्हणूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. देवाकडे तुम्हाला फार आशीर्वाद मिळो. आपल्या आई वडिलांचा आदर करा, वडिलांचा सन्मान करा, वडिलांच्या अस्तित्वासाठी, नावासाठी, त्यांच्या कार्यासाठी जगा. आपलं जीवन वडिलांच्या सेवेमध्ये सुपूर्द करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. ही आपल्या जागेवरती उभं राहू.